अकोटात निरंतर पाऊस चालू. त्यात आमची बाहेरगावी कुठतरी फिरायला जायची कधी प्लॅनिंग. शेगाव तर कधी वारी हनुमान. तर नमस्कार गळे, आज होता भाऊ आपल्या गळ्याचा बर्थडे म्हणजेच ओमभाऊचा. गळीत आज फुल प्लॅनिंग मध्ये होता. बुलेटची टाकी पॅकच करून आलता. चल म्हणे शेगावलेच जाऊ म्हणे. म्हटलं तिथचा व्लॉग झाला. एक काम कर म्हटलं वारी हनुमानच्या इकडे चल. बरं निघालतो तर खरी, पण रस्त्यात इतका पाऊस वाढला भाऊ की पुणे वलगट झालतो निरा. मग रस्त्यात आम्ही ब्रेक घेतला भाऊ. आणि मग या गळ्याला तर काय माहित भाऊ काय झालं तर डिप्रेशन. या गळ्याचा विषय तर काय माझ्या डोक्यात बसला नाही भाऊ. पण एवढं समजलं की पोट्टे ओले झालते आता थंड्या वाजवायला म्हणून हे हातशे कोरलते आता शेकोटीवर. आपला तसा विषय नसते, आपण एक कट मारून टाकत असतो. आता भाऊनं बर्थडे निमित्त आणलं म्हणून वेगळी गोष्ट. आता पोट्टीच्या ट्रिपवर जायचे प्लॅन वेळेवर किती मस्त कॅन्सल होतात ते तुम्हाला माहित आहे. आता शेगाव जाता आता अर्ध्यामधून गाडी कळटोली आम्ही. काय सांगू तुम्हाला, घ्या रे भाऊ मस्त पोहोचलो पैकी वारी हनुमानच्या द्वारवर. आणि मजा काय स्वागतासाठी मित्रमंडळी आपली पहिली तिथं आलेली होती भाऊ. येता येता तो रस्ता आणि त्यात तो पाऊस पूर्णच घायल झालतो आम्ही. पण मग हे गोष्ट खोटी नाही की इथं आल्याबरोबर सगळी थकावट आमची गायब झाली. पायरीहून चढल्याबरोबर सगळ्यात पहिलं मंदिर दिसून तुम्हाला शिवजीचं. आणि दुसरी नजर पडेल तुमच्या हनुमानजीच्या विशाल कथा. तिथून मग पायरीहून चढले तुम्ही की तुम्हाला दिसेल छोटंसं हनुमानजीचं साईडले मंदिर. या तुम्हाला आज वारीच्या हनुमानचं दर्शन आणि वर्णन दोन्ही आपल्या शब्दात करून दाखवतो. भक्ती इतकी तुझ्यावरती काय कुणाचं सांगू, डोळ्यापुढे तू आणि आणखीन काय मी मागू. आता तर सुख दुःख समाधानाच्या दिवशी सदैव तुझ्या दारीच असतो. देऊन बसला इतकं काय की सदैव तुझा आभारीच असतो. आता वरचं दर्शन तर झालं भाऊ, खाली होता हा इकडे मांबाच्याचा डो. आता हे केस तर तुम्हाला ऑलरेडीच माहित असेल. तुमचंच नाही माहित पण आमच्या आईले माहित आहे भाऊ. म्हणून आमच्या आई साहेबने मनाई केली तिथेच झाले म्हणून आम्ही काही तिथं गेलो नाही. बाकी राम राम, भेटू मग.